बघा विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं आता आपण 6वं लेक्चर चालू करत आहोत. आणि आता या 6व्या लेक्चरमध्ये आपल्याला अप्लिकेशन ऑफ एपी घ्यायचे आहे. जसं आता आपण अप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स घेतले, अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स घेतले. आता आहे अप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे जनरल आपल्या रेग्युलर दैनंदिन लाईफमध्ये तुम्ही अप्लिकेशन अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशा पद्धतीने वापरू शकता. तर हे काही लँग्वेज प्रॉब्लेम्स दिलेले आहे आणि हे लँग्वेज प्रॉब्लेम्स आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आहे. आपण चालू करतोय प्रॅक्टिस सेट 3.4. सिंपल प्रॉब्लेम्स आहे. परत अप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स म्हणजे वर्डेड प्रॉब्लेम्स आहे. 2-3 वेळा वाचायचं, रीड करायचं आणि समजून घ्यायचं की काय करायचं आहे, काय दिलेलं आहे. आता याच्यात तुम्हाला सांगणार नाही की याची सम काढायची आहे की तुम्हाला TN काढायचं आहे. आतापर्यंत आपल्याला स्पेशलायझेशन प्रॉब्लेम्स होते, आपल्याला माहित होतं की टर्म काढायची असेल की सम काढायची आहे. ह्या लँग्वेज वरून तुम्हाला आता समजायचं आहे की तुम्हाला समचा फॉर्म्युला वापरायचा आहे की टर्मचा वापरायचा आहे. म्हणून प्रॉब्लेम 1-2 वेळा रीड करा. बघा मी फर्स्ट प्रॉब्लेम घेते आहे. On 1st January 2016, Sanika decides to save ₹10, ₹11. On second day, first day ₹10, on second day 11, ₹12 on third day. म्हणजे पहिल्या दिवशी ₹10 वाचवते, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total savings? आता या उदाहरणामध्ये डिसेंबर 2016 हे एक स्पेशल दिलेलं आहे, कारण डिसेंबर 2016 तर इयर 2016 हे जे इयर होतं हे लीप इयर होतं. ठीक आहे. आणि लीप इयर मध्ये टोटल वर्षाचे दिवस किती असतात? 366 असतात ना. 366 दिवस असतात वर्षाचे, कारण तो लीप इयर होता. इथे ही एक तुम्हाला घ्यायचं आहे, अंडरस्टूड घ्यायचं आहे की 2016 इज अ लीप इयर आणि त्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. बघा कसं सोडू. परत एकदा रीड करते मी. On 1st January 2016, Sanika decided to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? पहिल्यांदा काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. सानिका saves Sanika saves ₹10 on the first day. गिव्हन आहे सगळं. ₹10 on first day. नंतर ₹11 on second day, ₹12 on third day, and so on. असं घेत आहे. म्हणजे बघा 10, 11, 12 डॅश 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 इज अ सिक्वेन्स. पहिल्यांदा हा सिक्वेन्स आहे. मग आता हा अरिथमॅटिक आहे का हे बघू. कसं लक्षात येईल अरिथमॅटिक? त्याचा कॉमन डिफरन्स सारखा यायला पाहिजे. मग डी काढून बघा. 11 - 10 इज 1. डी 12 - 11 इज 1. डी 13 - 12 इज 1 आहे. डी इज इक्वल टू 1 म्हणजे कॉन्स्टंट. Therefore, this sequence is in AP. हे तुम्हाला इथे दाखवायचं आहे. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एपी मध्ये आहे की नाहीये हे माहित नाहीये, म्हणून पहिल्यांदा गिवन सिक्वेन्स लिहिला, त्याचा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट दाखवला आणि मग दाखवलं आपण की दिस सिक्वेन्स इज अ AP.
आता एपी मध्ये आहे म्हणजे आता समोर बघा की तुम्हाला काय काढायचंय. तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी, देन ऑन 31 डिसेंबर 2016. आता हे प्रत्येक दिवसाचं आहे, हे प्रत्येक दिवसाचं आहे, मंथचं नाहीये. प्रत्येक दिवशी 1 रुपयानी वाढ करते ती. आणि असं कुठपर्यंत करते, जानेवारी 2016 पासून सुरुवात करते तर डिसेंबर 2016, म्हणजे पूर्ण वर्षभर, 12 महिने, म्हणजे 1 वर्ष, वर्षाचे दिवस. पण आता इथे प्रॉब्लेम आहे की हे जे इयर आहे, द इयर, कोणतं इयर, 2016 was a leap year. Therefore, here n is equal to, वर्षाचे टोटल दिवस होतात लीप इयर असल्यामुळे 366. इथे लिहून घ्या, अ लीप इयर, माहित आहे सगळ्यांना आपल्याला, लीप इयर हॅज 366 डेज. ठीक आहे, म्हणजे आता इथे एन ची व्हॅल्यू काय आहे, 366. तुम्हाला काढायचं काय आहे, या 366 दिवसामध्ये सानिकाने किती पैसे वाचवले, किती सेव्ह केलं. म्हणजेच काय काढायचंय तुम्हाला, सम काढायची आहे. किती, कोणती सम, एस 366. काय काढायचंय तुम्हाला, एस 366. Therefore, the total saving of Sanika is S366. SN चा फॉर्म्युला लिहू आता, n/2 2a n - 1d. आता इथे काढायचं n 366/2. 2 multiplied by first term इथे 10 plus 366 minus 1 multiplied by d आहे 1. plus 65 multiplied by 1 आहे 365. लीप इयर मध्ये 366. 366 divided by 2. 20 ऍड करा याच्यामध्ये, 5 8 3. ओके, याला भाग देऊन देऊ, बे 1 बे, बे 8 16, बे 3 6. मल्टिप्लिकेशन आलं. आणि आता हे मलाच करावं लागणार आहे कारण तुम्ही आहे ना इथे करायला. करा आता, 385 मल्टिप्लाइड बाय 8183. पहिले 3 ने, 3 15, हातचा आला 1, 8 त्रिक 24 ने 25, हातचे आले 2, 3 त्रिक 9, 10 11. चेक करत जा, 8 पंचे 40 0, हातचे आले 4, 8 8 64, 68, हातचे आले 6, 8 त्रिक 24 आणि 6 30. 1 ने मल्टिप्लाय, 5 5, 8 5 13 ने 14, चला 1, 8 2 10, चला 1, 6 ने 1 7. किती आलं, 70,000. बघा किती मोठी रक्कम साठवली तिने एका वर्षामध्ये. सानिका सेव्स ₹70,455. आन्सर लिहायचं, देअरफॉर सानिका सेव्स ₹70,455. बघा, ऑब्झर्व करा, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, समजलेलं आहे प्रॉब्लेम. चला पुढचं प्रॉब्लेम बघू.
बघा आता सेकंड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम परत एकदा 2 वेळा चांगलं रीड करा, कारण रीड केल्यानंतर लगेच समजतं. अरिथमेटिक प्रोग्रेशनचे प्रॉब्लेम एकदम सिंपल आहेत. अ मॅन बारोज ₹8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360 in 12 months. 12 monthly installments. Each installments being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म काढायची आहे. काय काय दिलंय बघा. अ मॅन बरोज ₹8,000 and agree to repay with a total interest of ₹1,360 in 12 मंथली इन्स्टॉलमेंट. एवढ्या उदाहरणामध्ये तुम्हाला एवढ्या वाक्यामध्ये काय कळलं की एका माणसाने ₹8,000 घेतलेले आहे एका वर्षासाठी. त्या 8,000चे तो 8,000 प्लस ₹1,360 12 महिन्या मिळून असं देणार आहे. म्हणजे त्याला किती टोटल रिपेड करायचं? 8,000 घेतले तर 8,000च वापस द्यायचे का? नाही, 8,000 आणि त्यावर व्याज 1,360. म्हणजे ही झाली टोटल रिपेड अमाऊंट. ही टोटल रिपेड अमाऊंट म्हणजेच काय झालं? सम. किती महिन्यात द्यायचे? 12 महिन्यात. म्हणजे S12 ची व्हॅल्यू तुमच्याजवळ आहे. ठीक आहे. आता द अमाऊंट मी रिपेड लिहिते. रिपेड म्हणजे वापस करायची अमाऊंट किती द्यायची आहे? 8,000 प्लस व्याज 1,360 म्हणजे ₹9,360. ₹9,360. आता नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स दिलेले आहे. द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती? 12 मंथ म्हणजे 12 महिने. म्हणजेच तुम्हाला n=12 दिलेले आहे आणि S12 किती रक्कम वापस करायची आहे? टोटल रक्कम म्हणजे सम किती वापस करायची आहे? ₹9,360. एवढं समजलं का? बघा, त्या माणसाने घेतले किती? ₹8,000 एका वर्षासाठी आणि सांगितलं, कबूल काय केलं की त्या 8,000 सोबत त्यांनी एका वर्षाचे व्याज ₹1,360 देणार आहे. कसे देणार आहे? मंथली 12 इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे एका वर्षामध्ये त्या 12 इन्स्टॉलमेंट देणार आहे. इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रत्येक महिन्यात. आता ह्या ₹9,360 त्याला इन्स्टॉलमेंट्स पडायचे आहे. आता म्हणजे टोटल रक्कम आपल्या जो मिळाली म्हणजे S12 मिळाली ₹9,360. 12 इन्स्टॉलमेंट मध्ये करायचे आहे. n=12. काढायचं काय आहे? पहिला इन्स्टॉलमेंट आणि शेवटला इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. आता हे काढायसाठी परत त्यांनी कंडिशन दिली की प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा आधीच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा ₹40 कमी आहे. बघा, each installment being less than the preceding one by ₹40. म्हणजे पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा दुसरा इन्स्टॉलमेंट हा 40 कमी आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू मायनस घ्यायची आहे इथे. हे एक लक्षात ठेवायचं. each इन्स्टॉलमेंट इथे आपण लिहून घेऊ. each installment is ₹40 less than the preceding one. याचा अर्थ D -40. याचा अर्थ D -40. आणि आता हे तुम्हाला दिलेलं सांगितलंय त्यांनी की 12 मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये इच इन्स्टॉलमेंट हा 40 पेक्षा कमी आहे. पुढचा म्हणजे काय आहे? हा इज इन AP. दिस इज हे AP मध्ये आहे. दिस इज अन AP. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा A काढायचं आहे. A मिळालं की मग लास्ट काढायचं आहे. आता A काढायसाठी आपला जो SN चा फॉर्म्युलाच वापरावा लागणार आहे. 2A n-1 D. S12
12/2 2a 12 - 1 मल्टिप्लाइड बाय -40. आता मी इथे भागून घेते 6. 2a हे माहिती आपल्याला 9360 प्लस 11 मल्टिप्लाइड बाय -40. 6 2a 6 पण इकडे घेऊन घ्या भागाकारामध्ये, अजून इथली साईड आपल्याला लहान मिळेल. आता प्लस मायनस मायनस 11 चौक 44. ठीक आहे. इथे जर भागितलं 9ने 9 1 9 0 9 चौक 36. भागाकार बरोबर करायचा फक्त. काय 1040 इज इक्वल टू 2a मायनस 440. इकडे घेऊन या. 1040 प्लस 440 इज इक्वल टू 2a. 2a इज इक्वल टू 4 4 8 4 1. चेक करून घ्या, कॅल्क्युलेशन चेक करत चला. a ची व्हॅल्यू काढायची आहे मला. चुकलं का? 9 ने भागितलं ना मी, 6 ने भागायचं होतं बघा. 9360 आणि इथे आले 6 ने डिवाइड करायचं आहे. 6 1 6 6 5 30 6 6 36. किती आलं? 1560 2a मायनस 440. ठीक आहे. 1560 प्लस 440 इज इक्वल टू 2a. 2a इज इक्वल टू 0 6 4 10 चालला 1 10 चालला 1 डिवाइड बाय 2. a इज इक्वल ए म्हणजे काय झाला आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट. किती आला? 10,000 रुपये. फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आला त्याचा? 1000 रुपये. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं आहे म्हणजे TN काढायचं आहे तुम्हाला. T12 काढायचं आहे. कसं कराल T12? TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. T12 A आहे 1000 12 मायनस 1 D आहे -40. 1000 प्लस 11 मल्टिप्लाइड बाय -40. 1000 मायनस 440. बरा कमी येतो आहे. 10तून 4 गेले 6 10तून 5 गेले 5. लास्ट इन्स्टॉलमेंट आला 560 रुपये. ठीक आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आला 1000 रुपये. देअरफॉर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट आन्सर लिहायचं, is ₹1000 and the last installment is ₹560. का बरं कमी आलं? कारण त्यांनी सांगितलंय बघा, मी एकदा परत वाचते. एका व्यक्तीने 8,000 रुपये घेतले एका वर्षासाठी म्हणजे 12 महिन्यासाठी आणि त्यांनी कबूल केलेलं आहे 8,000 आणि प्लस एका वर्षाचं व्याज 1,360 रुपये वापस करेल. म्हणून टोटल त्याला वापस करायचे आहे 9,360 रुपीज. म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स घेतले आपण 12. एका वर्षात करायचं आहे 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स आणि S12 म्हणजे टोटल अमाऊंट माहिती आहे आपल्याला, तो लिहिला. आणि एक कंडिशन दिली आहे की प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा आधीपेक्षा 40 रुपयांनी कमी राहणार आहे, लेस दॅन 40 रुपीज. म्हणून डी ची व्हॅल्यू आपण इथे मायनस घेतली आणि हे एपी मध्ये आहे कारण 40चाच फरक आहे. 40ने कमी येणार आहे -40ने, म्हणून ते एपीने. डी कॉन्स्टंट आहे. मग S12 वरून आपण काढली ए ची व्हॅल्यू आणि ही ए ची व्हॅल्यू TNच्या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला T12 ची म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे. ठीक आहे.
अजून एक प्रॉब्लेम घेऊ. बघा, थर्ड प्रॉब्लेम, हे पण सेम आहे. T12. आता बघा तिसरा प्रॉब्लेम काय आहे. Sachin invested ₹5,000 for the first year, ₹7,000 for the second year, and ₹9,000 in the third year in National Saving Certificate Scheme. How much amount did he invested in 12 years? पहिला प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेम मध्ये थोडं साम्य आहे. हे आता इयर वाईज आहे. पहिल्या वर्षाला 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षाला 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षाला 9,000 मध्ये. कॉमन डिफरन्स याचा सारखा आहे 2,000 रुपये, म्हणून हे एपी मध्ये आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर 12 वर्षांनी किती म्हणजे S12 काढायचं आहे. सिंपल आहे. ए माहित आहे, डी माहित आहे, एम माहित आहे, तर S12 काढायचं. बघा, द अमाऊंट इन्व्हेस्टेड, The amount invested by Sachin. सचिनने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केला? ₹5,000 in first year, ₹7,000 in second year, okay, ₹9,000 in third year, and so on. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. 5,000, 7,000, 9,000 असं किती एका 12 वर्षासाठी केलेलं आहे. माहिती आहे, डी इज कॉमन आहे. देअरफॉर दिस इज इन एपी, म्हणून ते काय आहे एपी मध्ये आहे. ए इज इक्वल टू 5,000, डी इज इक्वल टू 2,000, एन इज इक्वल टू 12 वर्ष आहे. काय काढायचंय मग S12, n बाय 2, 2a, n-1 d. S12, 12 बाय 2, 2 मल्टिप्लाइड बाय 12 - 1 d आहे 2,000. मोठं कॅल्क्युलेशन आहे जरा. 6, 5 दुने 10, 11 मल्टिप्लाइड बाय 2,000. ठीक आहे. S12 10,000, 11 दुने 22,000 आणि हे मल्टिप्लाइड बाय 6. S12 किती येतं 0 0 0, 3 0, 2 3, 0 0 0, साइन 2 12, हात झाला 1, साइन 3 18, 19. बघा कॅल्क्युलेशन बघून घ्या. किती इन्व्हेस्ट केले त्यांनी? 1,92,000 रुपीज इन 12 years. सचिन, देअरफॉर लास्ट आन्सर लिहायचं. इन्व्हेस्टेड रुपीज 1,92,000 इन 12 years. ठीक आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. हे प्रॉब्लेम रिपीट करा 2-3 वेळा, समजून घ्या.